नेरूळमध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालयातील वैद्यकीय सहायता कक्षाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। सांगली जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त मुलांवर रुग्णालयात टप्प्याटप्प्याने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। देशातील हा पहिलाच उपक्रम आहे। नेरूळमधील डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालयातील वैद्यकीय सहायता कक्षाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर डी.वाय. पाटील, खासदार संजय काका पाटील, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार सुरेश खाडे, पालिका आयुक्त दिनेश वाघमारे, डॉक्टर डी.वाय. पाटील समूहाचे प्रमुख डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर अजिंक्य पाटील यांनी आपली उपस्थिती दर्शवली। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील मुलांवर टप्प्याटप्प्याने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। सध्या ही मुलं डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल आहेत। दरम्यान आजच्या कार्यक्रमातून कामाचा पूर्ण कळस निर्माण झाल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी व्यक्त केलं। विचारांना चालना मिळाली की चांगलं कार्य आपसुकच घडतं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तसंच डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याकडून करण्यात येणाऱ्या चॅरिटीचंही त्यांनी कौतुक केलं। मुख्यमंत्री झालो आणि सातत्याने मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून गरीब गरजू पेशंट्सला आम्ही मदत करत होतो। त्यावेळी असं लक्षात यायचं की खूप मोठ्या प्रमाणात अनेक गरीब आणि गरजू पेशंट्स असे आहेत की ज्यांना आपल्या मदतीच्या पलीकडच्या मदतीची आवश्यकता आहे, ज्यांच्याजवळ खरंच काही नाही आहे आणि अतिशय त्रासामध्ये, दुःखामध्ये, वेदनेमध्ये आणि हतबल अवस्थेत अशा प्रकारचे अनेक लोक पाहायला मिळायचे। आणि म्हणून साहजिकच असं कोणाला वाटलं की काही ना काही यांच्याकरता करता आलं पाहिजे। योजना तर आपण अनेक केल्या, जीवनदायी योजना केली, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, पण तरी देखील काही अटी, काही शर्ती, काही अडचणी, काही कागदपत्रांची पूर्तता, यामुळे खूप अडचणी त्या ठिकाणी तयार होत होते। अशातच ओमप्रकाश शेटे यांनी मला भेटून असं सांगितलं की जर मुख्यमंत्री सहायता कक्ष आपण सुरू केला तर रुग्णसेवा चांगल्या प्रकारे करता येईल आणि कुठलाही मोबदला न घेता मी स्वतः संपूर्ण वेळ याच्याकरता द्यायला तयार आहे। खरंच मला असं वाटतं की दादांना देखील अत्यंत आनंद होत असेल की ज्या प्रकारचे विचार आज त्यांच्या मुलांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आणि नुसते विचार व्यक्त केले नाहीत तर तशा प्रकारचं ते जगतायत, तशा प्रकारचं कार्य ते करतायत। मला असं वाटतं की ही खरोखर समाधानाची बाब आहे आणि अशा प्रकारे जर हे कार्य चालत राहिलं तर मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण एक आरोग्यदायी अशा प्रकारचं जे काही महाराष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न करतोय त्या मिशनमध्ये एक मोठी मदत ही आपली निश्चितपणे या निमित्ताने होईल। आणि ज्याचा उल्लेख सगळ्यांनीच केला की 20% नाही तर इथे 70-80% चॅरिटी होते। मला असं वाटतं की खरोखरच ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की जे काही आपण जीवनामध्ये पुण्य कमवतो ते निश्चितपणे आपल्याला परतच मिळत असतं आणि हे जे काही रुग्णांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत त्या आशीर्वादातनं तुमचं जे काही कार्य आहे ते मोठंच होत जाणार आहे, ते भव्यच होत जाणार आहे, त्याच्यामध्ये कधीही कमतरता येणार नाही। आज या निमित्ताने जे सगळे डॉक्टर्स आहेत जे या ठिकाणी ऑपरेशन करणार आहेत त्या सगळ्या डॉक्टर्सचं आणि संपूर्ण या डी.वाय. पाटील जे कॅम्पस आहेत त्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो। गंभीर आजारावरील उपचार सर्वसामान्यांना परवडत नाहीत, परिणामी अनेक रुग्णांचे हाल होतात। म्हणूनच अशा रुग्णांची मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली जाणार आहे। जास्तीत जास्त नागरिकांची मदत करता यावी यासाठीच मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालयाला भेट देऊन सहायता कक्षाकडे येणाऱ्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियेची तयारी दर्शवली आहे। या योजनेचा सामान्यांना फायदा होणार असून त्यासाठीच या कक्षाची उभारणी केल्याचं मत डॉक्टर डी.वाय. पाटील समूहाचे प्रमुख विजय पाटील यांनी व्यक्त केलं।
चांगला उपक्रम मुख्यमंत्र्यांनी हा घेतलेला आहे आरोग्यासाठी. कारण असे अनेक मुलं आहेत की ज्यांचे ऑपरेशन्स करणं फार आवश्यक आहे आणि बऱ्याच जणांचं इकॉनॉमिक स्टेटस असं असतं की त्यांना ते ऑपरेशन्स परवडत नाही. आणि त्यांनी आमच्या हॉस्पिटलनी डी.वाय. पाटील हॉस्पिटलनी हा एक पुढाकार इथे घेतलेला आहे. एक संबंध वेगळा कक्ष आम्ही तयार केलेला आहे आणि एक वॉर्ड तयार केलेला आहे आणि ऑपरेशन करण्याची एक जबाबदारी डी.वाय. पाटील हॉस्पिटलने उचललेली आहे. आणि आम्हाला आनंद वाटतो की आम्हाला ह्या उपक्रमात आम्हाला एक भाग घेण्याची संधी मिळालेली आहे. ज्यावेळी हे आमचं राज्य आलं त्यावेळी ही सिस्टम सगळ्या बदलल्या गेल्या. आज जवळजवळ हजारो प्रकरणं दिवसाला निघत आहेत आणि त्यावेळी पैसे मिळतो ते 10,000 15,000 मिळत होते. पण आता 1.5 लाख पाऊण 2 लाख रुपये ह्या आपल्या मुख्यमंत्री निधीतून आपल्याला मिळतात. त्याच्याबरोबर जी राजीव गांधी स्कीम चालू केली ग्राउंड लेवलला, जिथे हॉस्पिटल घेतली गेली, जिल्ह्याचे हॉस्पिटल घेतली गेली, तिथे ही सक्षमतेने चालू केली. पहिलं काय असायचं, राजीव गांधी होते त्याला लिमिटेशन पैसा मिळायचा, पण आता तसं नाही आहे. आता जवळजवळ त्यांनाही 1.5 लाखाच्या वर फॅमिलीला पैसा मिळतो, मुख्यमंत्रीतून पैसा मिळतो, चॅरिटरी कमिशनमधून पैसा मिळतो आणि ह्या पैशातून आता गोरगरिबांना न्याय मिळायला लागला आहे. ह्याचा आनंद दुसरा कुठला नाही. तर यावेळी उपस्थित आमदार सुरेश खाडे यांनी फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून वैद्यकीय क्षेत्राला सुगीचे दिवस आल्याच्या भावना व्यक्त केल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात 3 नवीन पक्षी अभयारण्यांना राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यात माहुल शिवडी क्षेत्र, नवी मुंबई पाम बीच येथील TAC, NRI पाणथळ जमीन आणि पांजेफुंडे क्षेत्र यांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात 3 नवीन पक्षी अभयारण्यांना राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यात माहुल शिवडी क्षेत्र, नवी मुंबईतील पाम बीच येथील TAC, NRI पाणथळ जमीन आणि पांजेफुंडे क्षेत्र यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. फ्लोमिंग पक्षी अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, MVTV. सणासुदीत किंवा उत्सवात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून भाड्यात वाढ करून चांगलीच कमाई केली जाते. एसटी महामंडळाने दिवाळीत 20 दिवसांसाठी 10 ते 20% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे महामंडळाने 24,69,00,000 रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळाल्याने 397 कोटीची कमाई केल्याचे समोर आले आहे. सणासुदीत किंवा उत्सवात खासगी ट्रॅव्हल कंपन्यांकडून भाड्यात वाढ करून चांगलीच कमाई केली जाते. एसटी महामंडळानेही दिवाळीत 20 दिवसांसाठी 10 ते 20% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. दिवाळीसाठी 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत साध्या व रातराणीसाठी 10%, निमआरामसाठी 15% आणि एसी सेवेसाठी 20% भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर राऊत यांनी घेतला होता. या निर्णयामुळे महामंडळाने 24,69,00,000 रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवल्याने 397 कोटीची कमाई केल्याचे समोर आले आहे. मात्र मागील वर्षाच्या दिवाळीशी तुलना करता यंदाच्या दिवाळीत भारमान 1.42% कमी झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. सलग 2 दिवसाच्या घसरणीनंतर शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोने 10 ग्रॅम मागे 210 रुपयांनी वधारून 25,560 रुपये झाले. चांदीचा भाव किलो मागे 400 रुपयांनी वाढून 34,100 रुपये झाला. जागतिक बाजारातील तेजी आणि लग्नसराईमुळे देशातील दागिने निर्मात्यांकडून वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या भावाची घसरण काहीशी थांबली. रुपयाच्या तुलनेत डॉलर स्वस्त झाल्यामुळे आयात महागली व त्यामुळे सोन्याचा भाव उजळला. औद्योगिक क्षेत्रातून आणि नाणी निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे चांदीही उजळली. सलग 2 दिवसाच्या घसरणीनंतर शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोने 10 ग्रॅम मागे 210 रुपयांनी वधारून 25,560 रुपये झाले. चांदीचा भावही किलो मागे 400 रुपयांनी वाढून 34,100 रुपये झाला. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.